आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. आज या कार्यक्रमामध्ये नाटक एकांकिका इथून प्रवास सुरू झालेले आणि आत्ता OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीजपर्यंत प्रवास करणारे श्रीयुत शेखर बापू रणखांबे हे आपल्या तासगाव तालुक्यातल्या पेडचे आहेत. ते आपल्या भेटीला आलेले आहेत. तर आजचे पाहुणे या कार्यक्रमात रणखांबे सर, आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर, खूप भारी वाटलं इथे येऊन. सांगली जिल्ह्यातलं तासगाव तालुक्यातलं पेड हे आपलं गाव. ग्रामीण भागातून आपला हा जो मनोरंजन क्षेत्रातला प्रवास सुरू आहे तो आज मुंबईपर्यंत पोचलेला आहे. तर ह्या सगळ्या प्रवासाची एक छान आठवण आपल्या मनात असेल की या मुलाखतीद्वारे आपण रसिकांच्यापर्यंत पोचूया. काय सांगाल, आपली सुरुवात कशी झाली? सुरुवात खरं तर शाळेतल्या गॅदरिंगपासून सुरुवात झालेली आहे. गावात पडद्यावर पिक्चर जे दाखवले जायचे आणि पडद्यावरचे पिक्चर बघून खरं तर ती सुरुवात झाली असं म्हणू शकतो. यात्रेत किंवा तमाशा असतो, तमाशाची आवड मला पहिल्यापासून आहे आणि आमच्या गावात तमाशाचं माहेरघर आपण म्हणू शकतो असं आहे. आणि तमाशाची आवड, फिल्मची आवड जी पडद्यावरती बघायचो. आणि राज कपूर साहेबांच्या फिल्म्स बघून किंवा दादा कोंडके साहेबांच्या फिल्म्स बघून आपणही असंच काहीतरी करावं असं वाटत होतं. पेपरला त्यांच्या मुलाखती यायच्या त्यांच्याबद्दलच्या, रविवारी चंदेरी सोनेरी नावाच्या त्या पुरवणीमध्ये. मी फक्त जाऊन ते पिक्चर संदर्भातले चित्र आणि काय असेल तर ते फक्त वाचायचो. त्याच्यात दादा कोंडके साहेबांचा आणि राज कपूर साहेबांच्या थोडक्यात बायोग्राफी म्हणू शकतो आपण, त्या होत्या. ज्याच्यात त्यांचं शिक्षण काय खूप ना, दादा कोंडके साहेबांचं 7वी, राज कपूर साहेबांचं काहीतरी 10वी. मग मलाही वाटलं की हे होऊ शकतं, आपण करू शकतो. मग तिथनं ते माझ्या आतमध्ये मुरायला चालू झालं होतं खरं तर. मग 12वीपर्यंत गॅदरिंग ते सगळं करत होतो. 12वी 2004 साली झाली आणि तिथनं मग डायरेक्ट मुंबईला गेलो फिल्म्स करायच्या विचारानं. कॉलेजमध्ये असताना किंवा त्या काळामध्ये युथ फेस्टिवल आणि एकांकिका ते आपली कला दाखवण्याचं एक छान माध्यम आहे. तर एकांकिकामध्ये आपण सहभाग घेत होतात का? होय, पण इथं होतो तोपर्यंत एकांकिका माहिती नव्हती खरं तर. कारण तमाशा आणि वगनाट्य माहीत होतं. म्हणजे मी तिथं वगनाट्य बघायचो आणि घरात येऊन ते करायचो किंवा बतावण्या. तर ते आमच्या घरात माळी होती, तर ती आतल्या खोलीत माळीत जाऊन मी ते एकटाच करायचो ते सगळं. तर एकांकिका वगैरे हे मुंबईत गेल्याच्या नंतर मला खरं तर माहीत झालं. तिथनं मी ज्यावेळेला मुंबईत गेलो तर तिथं 2004ला गेलो. 6पर्यंत मला काय ग्रुप किंवा सोर्स मला सापडला नाही. 2006ला एक राज्यनाट्य स्पर्धेचं नाटक मिळालं आणि त्याच्यामध्ये एक छोटासा रोल होता. तर तो रोल मी केला आणि तिथून पुढे चालू झाला सगळा प्रवास. मग एकांकिका आणि मग हळूहळू नाटकं आणि मग ते करता करता ते सगळं पुढं चालू झालं. अच्छा, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये नाटकामध्ये अभिनय केला, दिग्दर्शन केलं? अभिनय केला, कारण दिग्दर्शन नेमकं कशाला म्हणतात हे तोपर्यंत माहीत नव्हतं. फक्त ते नावं यायची दादा कोंडके साहेबांची किंवा राज कपूर साहेबांची दिग्दर्शक म्हणून. आणि मग कळायचं की ह्यांचं नाव 2-2 ठिकाणी येते आणि हे आपल्याला व्हायचं आहे. आणि मग सुरुवातीला अभिनयच करत होतो खरं तर. मग अभिनय करता करता एकांकिका लिहिल्या, त्या मी कधी डिरेक्ट नाही केल्या. एकांकिका लिहिल्या त्या तशाच आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर एक नाटक रूपांतरित केलं, हिंदी नाटक होतं, त्याचं मग दिग्दर्शन मी केलं. तर तिथंपर्यंतच तो प्रवास आहे नाटकाचा आणि एकांकिकेचा. कारण एकांकिका नाटक करत असताना आमच्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने फिल्म करायचं ठरवलं आणि मग त्यांनी आम्हाला असिस्ट करायला घेतलं. आणि मग 2008ला मी पहिली फिल्म असिस्ट करायला मला मिळाली, म्हणजे मॅगझिनवर होती, पहिल्या रेडा होत्या. तर ते 2008ला मला ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला मिळालं. नाटकापासून आपण फिल्मकडे जाणारच आहोत, पण एक प्रश्न आत्ता मनात असा येतोय की कलाकाराला काहीतरी एक पार्श्वभूमी असते. अशी काही पार्श्वभूमी आपल्या कुटुंबामध्ये होती? नाही, आमच्या घरात खरं तर 8वीच्या पुढं जाणारा मीच होतो. आणि त्यामुळे तशी काय पार्श्वभूमी नाही. कलाकार म्हणून पार्श्वभूमी नाही, पण परिस्थिती आमची शेती वगैरे आम्हाला काय नाही. तर रोज कामाला जायचं आणि खायचं अशी ही सगळी परिस्थिती. वडील पडेल ते काम माझे करतात. ते बऱ्याच काळ तमाशात ते होते कणात रवायला किंवा वगनाट्यात शेवटी विलनला धरून हवालदार नेतात, तर ते कपडे घालून यायचं, ते करायचं.
किंवा सगळं सामान उचलून त्या गाड्यांमध्ये भरायचं. तर हे माझ्या वडिलांनी खूप केलं आहे. किंवा सिनेमांचे अनाऊन्समेंट वगैरे असतात गावात, हो हो. पडद्यावर दाखवत असताना कानात रवायचे. हं. कानात रवायची ही सगळी कामं. तर ती वडिलांनी केलं आहे. कलाकार म्हणून नाही, पण असं काम म्हणून त्यांनी ते केलं आहे. बरं. मग नाटक करता करता तुम्ही आत्ता म्हणाल की तुमच्या दिग्दर्शकानं सिनेमा करायचं ठरवलं आणि मग तिथून तुम्ही त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं. तर ही दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत, नाटक आणि चित्रपट. काय वाटलं, आव्हान काय वाटलं त्यावेळी? कारण नाटक काय तुम्ही आता म्हणाल की फारच नाही केलेले, एखाद 2 नाटकं केली. पण त्याच्यानंतर तुम्ही एकदम सिनेमामध्ये गेलात. तर ह्या प्रवासामध्ये अडचणी काय आल्या का? किंवा काय चॅलेंजिंग वाटलं? नाटक करायला काय होतं, की 4 मित्र मिळून कुठंतरी एका ठिकाणी आम्ही करू शकत होतो. पण फिल्मचं तसं नव्हतं. हं. एकतर डिजिटल नव्हतं, मॅगझिनवर सगळं होतं. त्यामुळे शॉर्ट फिल्म करायचं म्हटलं तरी पण परत DV कॅम होते. हो. ते सगळं परत खर्चिकच होतं. परत प्रोसेस करा त्याची, हे ते त्या सगळं. नाटक तसं सोपं बरोबर. होतं. हं. पण मी 2008ला पहिली फिल्म केली. त्यावेळेला मला आमचे जे कॅमेरामन होते, त्यांनी मला सांगितलं, की "तू काय करायला आला आहेस?" हं. मी म्हटलं, "मला तोपर्यंत दिग्दर्शन काय ते कळालं होतं, की हां, हां, दिग्दर्शन म्हणजे असं असतं." तर म्हटलं, "मला दिग्दर्शन आणि अभिनय करायचा आहे." मग ते म्हणले, "अरे, तुझ्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या माणसाचं तुला वाटतं का काय होईल, काय मिळेल, एवढी स्पर्धा आहे." मग ते म्हणले, "तू दिग्दर्शक हो बरं. आणि दिग्दर्शक झाल्यानंतर म्हणजे तुझ्या फिल्ममध्ये तूच अभिनय करू शकतोस." आणि मग तिथनं मी जरा अभिनय हे सगळं सोडून मग मी फिल्मकडे जास्त आलो. तर दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत हे मला हळूहळू कळायला लागलं. हं, हं. आणि सिनेमा कळायला पण खूप वर्ष गेली. हां. ती काय लगेच कळालं नाही. पहिल्यांदा फक्त ते क्लोज शॉट, वाईड शॉट, मास्टर, 2 शॉट ह्याच्या पलीकडं ते हं. माहिती नव्हतं. तर ते सुरुवातीला नाटकासारखंच होतं. नंतर मग ते हळूहळू ते हां, कळत म्हणजे गेलं. तुम्ही जी फिल्म केली ती कदाचित नाटकाच्या अँगलनं शूट केली असेल आणि मग सिनेमा करताना त्याचे काय अँगल्स आहेत याचा एक अभ्यास तुम्ही केला असेल. कारण लाईट, साऊंड, कॅमेरा, ॲक्शन, हं. दिग्दर्शकाचं काम हे सर्वसामान्य माणसाला, ज्याला त्याची प्रोसेस माहीत नाही त्याला माहीत असतं. पण जेव्हा दिग्दर्शक म्हणून स्वतः तुम्ही काम करायला सुरुवात केलीत, त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येत गेल्या, त्याच्यावर तुम्ही मात करत गेलात. मग हे कॅमेऱ्याचं टेक्निक तुम्ही शिकलात का कसं? मी नाही शिकलो, कारण 12वी झाली होती माझी नुसती. हां. आणि मला खरं तर ते सिनेमाचं प्रशिक्षण कुठं भेटतं हे माहीत नव्हतं. बरं. मला हे माहीत होतं, की जसं राज कपूर साहेबांनी केदार शर्मा नावाचे दिग्दर्शक आहेत, त्यांच्या स्टुडिओत ते राहिले. तिथंच राहून तिथली ते सगळं शिकले. तसं मला वाटत होतं, की आपण एखाद्या माणसाकडे राहू, त्याला असिस्ट करता, करता, करता ते सगळं शिकून घेऊ आणि मग आपण दिग्दर्शन करू, असं मला ते सुरुवातीला वाटलं. सुरुवातीला वाटलं होतं. बरं. आणि ते तसंच मी करण्याचा प्रयत्न करत होतो. पण ते तसं नव्हतं. कारण तोपर्यंत हळूहळू डिजिटल आलं आणि मग ते सगळं परत बदलायला लागलं होतं. एक मॅगझिन असल्यामुळं ते खूप असं मोजकं शूट करायचे, हो, हो. वेस्टेज जाऊ द्यायचे बरोबर. नाही. त्यामुळे त्यांचं काय होतं, की खूप असं ठरायचं, की हा एक मास्टरचा आहे किंवा फर्स्ट ट्रॉली किंवा जी काही लावली तर त्याच्यामध्ये फर्स्ट आणि एंडचा मास्टर करून घ्यायचा, मग नंतर कटिंग करायचे त्याचं. पण मी वर्ल्ड सिनेमा बघायला लागलो मामी फेस्टिवलमध्ये. त्यावेळेला मला कळालं, की अरे फिल्म वेगळं काहीतरी आहे. हं. हे फक्त मास्टर शॉट, 2 शॉट आणि OSमध्ये नाही आहे किंवा एक ट्रॉली लावली नाही आहे. हे वेगळं काहीतरी आहे. आणि वेगळं असताना साऊंडमध्ये पण वेगळं काहीतरी आहे. बरं. मग ते हळूहळू फिल्म्स बघणं, बऱ्याच लोकांचं दिग्दर्शकांसंदर्भात वाचणं, मग त्यांची प्रत्येकाची वेगळी स्टाईल आणि मग कळालं, की कुठले शॉट्सची गरज आहे. मग ते हळूहळू मग मी शॉर्ट फिल्म्स करत गेलो आणि मग ते प्रॅक्टिसमधनं मला ती भाषा कळायला लागली, की ही चित्रांची टेक्निकल भाषा हां. चित्रांची भाषा ही वेगळीच आहे. बरोबर. ते हळूहळू त्याला एवढी वर्ष गेली. बरं. चित्रपटांच्या शूटिंगसाठी पूर्वी किंवा मालिकांच्या शूटिंगसाठी तुम्ही आता म्हणालात, की ते डबे वापरायचे. बरोबर. त्याला खूप मर्यादा असायची, की हे एवढ्यात बसवायला पाहिजे. बरोबर. आता डिजिटल प्लॅटफॉर्म आला आहे. आज तुम्ही नको असलेलं काढून टाकू शकता लगेच. त्यामुळे आपण खूप शूट पण करू शकतो. बरोबर. हे तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती झाली. पण आता वेगवेगळे विषय हाताळताना दिग्दर्शकाची खरी कसोटी तीच असते, की लोकांना काय हवं आहे ते आपल्याला द्यायचं आहे. पण लोकांना काही विषय माहीत नाहीत ते पण आपल्याला पोहोचवायचे आहेत. ह्या दोन्ही जबाबदाऱ्या असतात. मग विषय निवडताना एक दिग्दर्शक म्हणून आपण काय विचार करता? सगळ्यात पहिलं तर एकतर मला ते आवडलं पाहिजे किंवा मला ते ना आवडलं पाहिजे. बेसिक ते आहे. बेसिक माझं ते आहे, अगदी की बरोबर. एखादी गोष्ट माझ्या आजूबाजूला घडते ती यार छान आहे खूप, हे यायला पाहिजे. आणि वाटतं यार हे काहीतरी गडबड आहे, ते पण लोकांना सांगायला पाहिजे.
आणि बऱ्याचदा गडबड्या म्हणजे लोकांना माहिती असतं पण लोक इग्नोर करतात किंवा त्याच्यावरती जास्त बोलत नाहीत असे विषय. ते विषय मी निवडण्याचा प्रयत्न करतो. बरं. आणि मग मी ते विषय निवडत असताना किंवा मांडत असताना किती लोकांशी कनेक्टेड आहेत किंवा बऱ्याचदा कसं होतं की मलाच ते नाही आवडलं किंवा मलाच ते आवडलं असं होऊ शकतं. हो. पण ते युनिव्हर्सल आहे का, हां. की ते जास्तीत जास्त लोकांचा प्रॉब्लेम आहे का तो, किंवा जास्तीत जास्त लोकांना हे सांगणं गरजेचं आहे का. तर हा विचार करतो मी आणि मग त्याला फिक्शन करून त्याला छान गोष्ट लिहितो. त्याच्यावरती खूप काम करतो खरं तर गोष्ट लिहिण्यामध्ये. आणि मग म्हणजे ती गोष्ट तशी पोचली पाहिजे ह्यासाठी मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या प्रयत्न करायला पाहिजेत मग त्या सगळ्या गोष्टी मी त्या करत असतो. लेखन आधी सुरू केलं का दिग्दर्शन? लेखन आधी सुरू केलं. बरं. कारण एकांकिका करत होतो त्यावेळेला अभिनय करायचो आणि अभिनय करता करता मग ते मला सुचायला लागलं की हे आपण एखादी एकांकिका लिहूया. आणि मग ते एकांकिका मी लिहिल्या 3-4 एकांकिका, पण त्या मी कधी दिग्दर्शित केल्या नाहीत. अच्छा. कारण तोपर्यंत मी फिल्ममध्ये आलो होतो आणि म्हटलं की आता बस म्हणजे नाटक आणि एकांकिका नको करायला, तर मग मी ते नाही केलं. तर लेखक पाहिलं. बरं. आता लेखक दिग्दर्शक या दोन्ही भूमिका तुम्ही पार पडत आहे. असं होतं का की लेखक म्हणून मी लिहिलं आहे पण दिग्दर्शन करताना अरे हे जरा वेगळ्या पद्धतीनं व्हायला पाहिजे असं वाटतं? हो वाटतं. मग त्यावेळी काय करता? मी ते करतो. दिग्दर्शन करत असताना फक्त दिग्दर्शक, लेखक मी मग नसतो. किंवा बऱ्याचदा असं होतं मीच लेखक आणि मीच दिग्दर्शक असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला अगोदरच कळतात की ह्या नाही गरजेच्या. काय होतं की गोष्ट सुचते एखादी, तर ती सुचल्यानंतर ज्यावेळेला मी लिहायला घेतो पेपरवरती तर ती मला व्हिज्युअलाइज झाल्याशिवाय मी लिहित नाही. बरोबर. स्टार्ट टू एंड मला व्हिज्युअलाइज व्हायला लागते, त्याच्याशिवाय मी लिहित नाही. आणि लिहित असताना पण ते कुठल्या लोकेशनवरती घडेल ही गोष्ट, तर मी त्या लोकेशनवरती लिहितानाच जाऊन बसतो आणि लिहितानाच मी फिरतो जेणेकरून ती गोष्ट आणि लोकेशन एक वाटेल. असं नाही की यार लोकेशन वेगळंच आहे आणि गोष्ट ह्याची काहीतरी वेगळीच आहे. तर मी ते खरं तर दिग्दर्शनाचं काम पण लेखक असतानाच ते खरं तर होतं असं मला वाटतंय. कारण मीच दिग्दर्शक असल्यामुळे त्याच्यानंतर ही परत ज्या वेळेला एडिटमध्ये आपण बसतो तर त्यावेळेला मग मी लेखकाचा नाहीच विचार करत. दिग्दर्शक म्हणून काय आहे म्हणजे बऱ्याचदा ते मोह पण असतो की हा सीन खूप चांगला डायलॉग चांगले आहेत हे करूया, पण एडिटला जर ते बसत नसेल तर दिग्दर्शक म्हणून मला ते वाटतं की ठीक आहे राहू दे. बरं. फिल्मच्या प्रोसेसमध्ये लेखक दिग्दर्शक त्याच्यानंतर तुम्ही आत्ता एडिटिंगचा विषय केलात, त्याच्यामध्ये कॅमेरामन हा एक विषय आहे की तो जेव्हा त्या होलमधून बघत असेल त्यावेळी त्याला एखाद्या फ्रेममध्ये काही खटकणं किंवा काही ॲडिशन वाटू शकतात. मग तिथं तुम्हीच लेखक दिग्दर्शक जर असाल तर मग कशा पद्धतीनं तो शॉट शूट करता? एक तर मी कॅमेरामन सोबत खूप वेळ घालवतो. माझी प्रोसेस आहे की मी त्याला स्क्रिप्ट ऐकून खूप चर्चा होतात, लोकेशनवरती जाऊन चर्चा होतात, लोकेशनवरती जाऊन शॉर्ट डिव्हिजन होतं आमचं दोघांचं. तो मला काही सजेस्ट करतो लाईटला घेऊन की अरे इथून ही लाईट चांगली आहे किंवा हा सकाळचा सीन शूट करूया संध्याकाळचा करूया. आमचं खूप सारं डिस्कशन होतं शूटच्या अगोदर. त्यामुळे असे मुद्दे किंवा आम्ही एक्स्ट्रा शूट पण नाही करत. अच्छा. की आता आहे डिजिटल शूट करूया अरे हे पण करूया असं आम्ही करत नाही. मी जर म्हटलं एखादा शॉट अरे हे असं असं घेऊया तर त्याचं असतं हे लावणारं कुठं मला सांग, तर त्याचा मुद्दा पण करेक्ट आहे. तर मला जर ते उत्तर नाही मी देऊ शकलो तर मग मी म्हणतो ठीक आहे राहू दे. तर मी त्याचं ऐकतो, तोही माझं ऐकतो. बऱ्याचदा होतं की अरे मला थोडंसं असं कन्फ्युजन आहे पण घेऊया का असं, तर ठीक आहे तुला तसं वाटतं तर घेऊया. पण शक्यतो आमचं तसं काही होत नाही कारण आम्ही अगोदरच खूप क्लिअर असल्यामुळे प्री प्रोडक्शनमध्येच जे काय व्हायचं ते त्या शूटला जायच्या अगोदरच आमचं झालेलं असतं. एक तर मी त्याला कन्व्हिन्स करतो किंवा तो मला कन्व्हिन्स करतो. लेखक म्हणून एखादी कथा लिहून पूर्ण होते, ती आपल्याला आता चित्रित करायची. मग त्याच्यामध्ये चित्रपटाच्या दृष्टीनं त्याची पटकथा हा एक महत्त्वाचा भाग आला. मग त्याच्यानंतर शॉर्ट डिव्हिजन आलं, ह्या बऱ्याच गोष्टी आल्या. ह्यामध्ये तुम्ही एक लेखक म्हणून जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर सिनेमाचा तुमचा हा प्रवास सुरू झाला. ह्याच्यामध्ये सिनेमासाठी कथा लिहिणं हा एक वेगळाच विषय आहे. त्यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं किंवा तुम्ही त्यातले आदर्श कोणाला मानता? आता तसं खरं तर सांगता येणार नाही, पण काय आता माझ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या सगळ्या माझ्या आजूबाजूच्या बघण्यातल्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट काय की मला असं वाटतं की ज्या फिल्म्स मी बघितल्या, आता राज कपूर साहेबांच्या फिल्म्स बघितल्या तर त्याच्यामध्ये सगळं माणुसकीचं दर्शन आहे, माणसांबद्दल ते बोलतात.
कारण त्यांची सगळी जी गाणी आहेत, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, तर मला वाटतं हे किती भारी आहे हे सगळं. तर ते कदाचित असं सगळीकडनं काय 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 आलेलं असणार आहे. पण सांगायचं झालं तर माझं वाचन जे आहे ते इथं गावाला होतं तोपर्यंत काहीच घरात कोणच शिक्षित नसल्यामुळे तसं बरं. काही संस्कृती किंवा नाही. मुंबईत ज्यावेळेला एकांकिका करायला लागलो त्यावेळेला कळलं की यार वाचलं पाहिजे. मग वाचलं पाहिजे तर काय वाचायचं. मग असंच एका ठिकाणी प्रदर्शन होतं नाट्यगृहाच्या बाहेर. मग बरं. तिथं अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी होती. ते पहिलं मी पुस्तक वाचलं, कादंबरी ती वाचल्यानंतर आहे ना, मला हळूहळू नंतरच्या काळात जेव्हा मी लिहायला लागलो कथा किंवा पटकथा, तर त्या पुस्तकांचा किंवा त्यांच्या लिखाणाचा खूप उपयोग झाला. कारण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये साऊंडसहित कसं लिहायचं हे आहे. म्हणजे घोड्यांचा टाप 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 आवाज म्हणजे साऊंड आला. लेखनात तसं आहे त्यांच्या. आणि मग मी कुठं तर मला वाटलं ते तसं करायला पाहिजे. आणि मी कुठं असं ऑफिशियली प्रशिक्षण वगैरे घेतलेलं नसल्यामुळं तशी थिअरी मला काहीच माहीत नाही बरं. की हे असं केलं पाहिजे ते तसं केलं पाहिजे. म्हणजे दिग्दर्शक म्हणून मी ज्यावेळेला व्हिज्युअलाइज करतो तर लिहिताना ते छान वाटतं, पण व्हिज्युअलाइज केल्यानंतर वाटतं अरे हे काय ते काय. मग ते तेवढं प्रभावी प्रेक्षक म्हणून होईल का, मग त्याला कसं क्राफ्ट केलं पाहिजे. मग हे माझं मीच ते करत गेलो, हे असं नाही असं करू तसं करू. आणि मी ते शॉर्ट फिल्म्समध्ये करत राहिलो आणि माझं मलाच क्रॉस करत राहिलो की अरे इतरांपेक्षा आपली फिल्म चांगली नाही, बरं. ही जरा काहीतरी गडबड आहे, ह्याच्या जरा असं केलं असतं तर तसं केलं असतं तर. लिहित राहिलो, शॉर्ट फिल्म्स करत राहिलो, मग ते मला कळत राहिलं. मग मधल्या काळात बऱ्याच लोकांची पुस्तकं वाचली. माझं इंग्लिश मला नाही येत तसं, समजत नाही. तर म्हणजे फिल्म बघितल्यानंतर फिल्म आता कळतात, पण इंग्लिश वाचल्यानंतर समजत नाही. त्यामुळे तशी स्क्रीन प्लेची वगैरे जी इंग्लिश पुस्तकं किंवा ते मला वाचण्याचा प्रयत्न केला, पण ते कळालं पण नाही. पण मी प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी केल्या, शॉर्ट फिल्म्स किंवा लिहिलं, ते प्रयोग करून बघितले, मग कळत गेलं. त्यामुळे ते सगळं खरं तर येत गेलं. शॉर्ट फिल्मचा विषय आता आपण काढलाच आहे. विषयाची मर्यादा आणि शॉर्ट फिल्म म्हणजे वेळेची पण मर्यादा आली की एखादा विषय आपल्याला अगदी काही क्षणात लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हे शॉर्ट फिल्मचं वैशिष्ट्य. बरोबर. मग त्यासाठी काही वेगळे विचार मनात होते. सुरुवातीला तर खरंच हा फरक माहिती नव्हता, शॉर्ट फिल्म आणि फिल्म. वाटायचं की फिल्म करायच्या अगोदर शॉर्ट फिल्म केली पाहिजे, का तर हे आपल्याला कळायला पाहिजे येतंय. आणि निर्मात्यांना कन्व्हिन्स कसं करायचं फिल्म करायची म्हणल्यावर. मग त्यांना अगोदर हे दाखवायचं की हे मी केलंय आणि हे मला येतंय, मग तुम्ही बघा आणि मग आता फिल्मला करा. अशा अर्थानं ते खरं तर करायला सुरुवात केली होती. पण आता कळतं की ते तसं नाही, हे पूर्ण वेगळं माध्यम आहे आणि फिल्म हे परत वेगळं माध्यम आहे. आणि शॉर्ट फिल्मचं काय होतं की एखादं काही तर तुम्हाला सांगावं असं वाटतं आणि प्रत्येक गोष्टीचं काय आहे की त्याचा जीव असतो. प्रत्येक गोष्टी जो काय थॉट आहे ती तुम्ही 2 मिनिटात पण सांगू शकता, तुम्ही 10 मिनिटं करून विदाऊट डायलॉग पण तुम्ही त्याला सांगू शकता आणि तुम्ही ती अर्धा तास किंवा पाऊण तास करून पण सांगू शकता. त्या गोष्टीचा जीव केवढा आहे त्याच्यावरती मग ते ठरतं की ती फिल्मची आहे की ती शॉर्ट फिल्मची आहे. बरोबर. काही आपल्या शॉर्ट फिल्म्स ज्याच्यामध्ये पंजाबी ड्रेस, धोंडा, पाम्पलेट आणि मूक, तर ह्यांच्या विषयांच्याबद्दल काय सांगाल? कारण आपण मगाशी म्हणालात की काहीतरी वेगळं विषय किंवा हटके विषय किंवा मला स्वतःला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत विषय मी मांडत नाही. तर ह्या चारही फिल्मच्या बाबतीत विषयाबद्दल आपण काय विचार केला? ह्या सगळ्याच फिल्म वेगवेगळ्या विषय आहेत खरं तर. म्हणजे मुलांच्या सायकोलॉजीवरची आहे, मुलं कशी डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे साधी वाक्य असतात घरी की आपल्या घरी कालवण करायचं म्हटलं तर सगळ्यात मोठ्या माणसाला विचारतात आज कशाच करायचं आहे. मग ते काय तर सांगतं की मला वांग्याच करायचं किंवा शेवग्याचं, काय त्यांची आवड काय आज ह्याचं कर. आणि मग जेवायला सगळे बसतात तर मग ते बारक्या पोराला वाटतं की हे मला नको, मग त्याला जबरदस्तीने आपण हे खा गप नाही तर कान पाड देईन. तर आपण त्याला विचारतच नाही की तुला काय खायला आवडतं. कुठल्या दुकानात गेलो तर तिथं त्यांचा नंबर असला तर त्यांना जरा मागत आहे तुला काय कामाला जायचं थांब. मग जो मोठा माणूस कोण असतो त्याला नंबर दिला जातो. किंवा कोणतरी पाहुणे येतं आणि मग काहीतरी कला येत असते त्या मुलाला, जरा नाचून दाखव काकाला, आणि त्याची इच्छा नसते नाच की. मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या घराच्या बाहेर काय होते आपल्याला माहिती नसतं. आणि मग ती मुलं त्यांचं वेगळं विश्व तयार करायला लागतात जे आपल्याला वाटतं की नाही, मग काय की व्यसनाधीन होणं किंवा अमुक तमुक काय असेल ते, त्याला कारणीभूत आपण असताना आपल्याला ते आवडत नाही, त्यानं वेगळं विश्व तयार केलेलं. तर अशा जे मूक होती म्हणजे मुलांच्या डिप्रेशनवरती बोलणारी. पंजाब ड्रेस परत एक रोमॅन्टिक कॉमेडी अशी कपलची एका गोष्ट.
त्याच्यानंतर पॅम्पलेट परत मुलाच्या सायकोलॉजीवरतीच होती की भीती जर मुलांच्या मनात आपण टाकली तर ती कशी मानसिक अपंगत्व त्यांना येतं मुलांना, अशा संदर्भातली होती. आणि एक होती की माणूस आणि म्हणजे माणुसकीला आपण महत्त्व द्यायला पाहिजे, अशा प्रकारची ती धोंडा नावाची एक फिल्म होती. तर या सगळ्या फिल्ममध्ये जे कोणी काम करणारे कलाकार होते ते आपल्या गावातलेच होते किंवा कलाकारांची निवड कशी केली? ह्याच्यातले जे गावात शूट झाले ते गावातले सगळे नॉन ॲक्टर होते. आणि मुंबईत जे शूट झाले ते मुंबईतले काही नॉन ॲक्टर, काही थिएटर करणारे किंवा सिरियल वगैरे सिनेमा करणारी पण काही लोक होती. मग ते गरजेनुसार तसं हे करतो खरं तर. आणि टेक्निकल सपोर्ट हा सगळा प्रोफेशनल होता? ते पण सगळे मुंबईतले प्रोफेशनल, म्हणजे काही प्रोफेशनल, काही माझ्यासोबत सुरुवातीपासून काम करणारी मंडळी. म्हणजे मंदार कमलापूरकर सर जे साऊंड डिझाईन करतात, तर प्रियाशंकर घोष कॅमेरा करतो. तर हे सगळे त्यांच्या लेवलला फिल्म्स वगैरे पण करतात ते. शॉर्ट फिल्मच्या अनुषंगानं रेखा नावाचा लघुपट जो खूप गाजला आणि वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये त्याचं खूप नाव झालं, त्याविषयी काय सांगाल? रेखा ही स्वच्छतेवर बोलणारी फिल्म आहे. 3-4 लेअर त्या फिल्ममध्ये आहेत. ती खरं तर मी 2018ला लिहिलेली फिल्म, 2010-11ला थॉट आला होता, पण ती बजेटमुळे थांबली होती. रवी जाधव सरांनी माझं काम बघितलं, पॅम्पलेट, मूक, आणि त्यांना आवडलं आणि त्यांनी फोन केला की अरे तुझं काम खूप चांगलं आहे, आपण काहीतरी करूया एकत्र. मग मला असं झालं की एवढ्या मोठ्या माणसापर्यंत मी पोचू शकत नव्हतो आणि त्यांनी स्वतःहून फोन केला आहे. म्हणलं एक किती मोठा माणूस आहे की ज्याला वाटलं की अरे काम चांगलं आहे तर आपण ह्याला मदत करायला पाहिजे. मोठी संधी आली, मोठी संधी. आणि रवी जाधव सरांनी तसं म्हटल्यानंतर मग मेघना मॅम आणि दोघांना गोष्ट ऐकवल्यावर ते दोघं तयार झाले आणि मग ती प्रोसेस चालू झाली रेखाची. मग त्याच्यामध्ये अर्धे नॉन ॲक्टर आहेत, काही ॲक्टर आहेत. नॉन ॲक्टर आहेत त्यांनी काहीच केलेलं, मग ते परत तमाशा कलावंतच आहेत. ते तमाशा कलावंत, इकडे सिनेमात एकांकिका नाटकांमध्ये काम करणारी काही मंडळी, ते सगळे मिक्स केले. 2-1 महिने त्यांच्यावरती काम केलं आणि ते शूट केलं सांगलीतच आपल्या मंडईत किंवा स्टँड वगैरे असं सगळं शूट केलं. ते लॉकडाऊन पहिलं संपलं होतं, म्हणजे थोडंसं शिथिल झालं होतं ते सगळं. त्याच्यामध्ये मग ती शूट केली त्याचं मग ते बाकी सगळं पोस्ट करून मग ते पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचा स्वराज्य महोत्सव होता, तिथं आपल्याला 3 प्राइज मिळाले. आणि त्याच्यानंतर इफीत सिलेक्ट झाली गोव्याला. मग इफीत आम्ही सगळेच गेलो होतो, इकडचे सगळे जी टीम होती, ॲक्टर नॉन ॲक्टर सगळेच रेड कार्पेटवर 16-17 माणसं मावळला. त्याच्या अगोदर पॅम्पलेटला पण गेलो होतो. तर पॅम्पलेटला काय झालं की मी त्या इतर गडबडीत असल्यामुळं मला रेड कार्पेटवरती जाताच आलं नव्हतं. काही मंडळी आली होती मित्र, त्यांना मला आत घ्यायचं होतं, तर ते रेड कार्पेट माझं मिस झालं होतं. ह्या वेळेला पण खरं तर मी अजून एका माझ्या सिनियरना आणायला गेलतो आणि इकडे सगळे वाट बघत होते की अरे कुठे गेला, 7 मिनिटं लेट. तिथे एकदम डॉट होतं ना की ह्या वेळेला ती बोंगा वाजणार आणि तुम्ही रेड कार्पेटवर जायचं. 7 मिनिटं तिथं वाट बघत होते आणि मी पळतोय आतमध्ये यायला, कुठनं यायचं काय यायचं. आणि मग ते झालं. त्याच्यानंतर बर्लिन आर्ट फिल्म फेस्टिवल असतो, मुख्य बर्लिन आहे त्याचंच हे म्हणजे सब डिव्हिजन आपण म्हणू त्याला. 15वं वर्ष होतं त्यांचं. त्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट इंडी फिल्म, बेस्ट डिरेक्टर असे 2 प्राइज मिळाले. मेलबर्नला आणि स्टुअर्टगार्डला 2 ठिकाणी फिल्म सिलेक्ट झाली बाहेरच्या ह्याच्यामध्ये. आणि मग इथं भारतभरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या बऱ्याच फेस्टिवलला तिला प्राइजेस आहेत. इफ्फीमध्ये भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या पण फिल्म्स असतात. एक दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून बाकीच्या फिल्म बघताना काय अभ्यास आपण त्यासाठी करता? एक तर मी गेलो की काय करतो की मी असं प्रेक्षक म्हणून खरं तर बघतो त्या फिल्म, आणि मग ते असं पर्टिक्युलर लक्षात ठेवत नाही. मग जे असेल चांगलं असेल ते झिरपतं आतमध्ये, आणि ते झिरपलेलं कॉपी तर करण्याचं मी कधीच हे करत नाही. मी शक्यतो हे करतो की मला माहिती आहे तेवढं तरी ते कुठल्या फिल्मशी कनेक्टेड नाही आहे ना, तर मी माझ्यापुरतं तरी मी प्रामाणिक राहतो. कारण काय होतं की मी कदाचित 500 फिल्म्स बघितले असतील किंवा 1000, तर तुम्ही कदाचित 2000 बघितले असतील. तर तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही मला ते सांगू शकाल की अरे हे जरा त्या फिल्मसारखं असं वाटतंय रे. पण मी करताना मला जर तसं वाटत असेल तर मी मग नाही करत. कॉपी केल्यासारखं वाटतं का माने? करेक्ट नाही, जरी कोणी म्हणालं तरी काय होतं की ते होऊ शकतं, कारण आपण बघतो ना इकडं तिकडं आणि ते झिरपलेलं असतं, आपल्याला माहीत पण पडत नाही. मग फेस्टिवलला गेल्यानंतर मी फक्त प्रेक्षक म्हणून जातो, बघतो, जे चांगलं आहे ते झिरपतं, राहतं लक्षात किंवा असं सगळं. सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्रामध्ये आपल्याला आर्थिक गणित, आणि तुम्ही तर गाव पातळीवरनं मुंबईसारख्या शहरामध्ये गेलात आणि आज
एक चांगलं नाव तुमचं या क्षेत्रामध्ये आहे. तर हे आर्थिक गणित घालताना एखादी मोठी कॉन्सेप्ट घेऊन काम करायचं असेल तर त्याचं बजेट पण वाढतं. मग ह्याच्यामध्ये आर्थिक गणित घालताना काय विचार करता? बजेट तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, पैसे हा. म्हणजे माझा तर इथनं जाऊन राहण्यापासूनचा सगळं आहे, सर्वाईव्ह कसं करणार असं आहे. मी कन्स्ट्रक्शन साईट्सवरती कामं केली, मी प्लंबर झालो. मी 2018पर्यंत, कारण भाऊ शिकत होता आणि घरचं पण मला बघायचं होतं. 2 वर्ष तर मी प्लंबरच होतो. मुंबईमध्ये केलं का? मुंबईमध्ये. बरं. आणि मग तिथनं 2018पर्यंत मी सिनेमान हे करायचो, कारण असिस्टंट केल्यानंतर खूप पैसे मिळत नाहीत मुंबईसारख्या ठिकाणी. म्हणजे असं व्हायचं की मी 1.5 वर्ष इकडं काहीतरी काम करतोय फिल्मचं, म्हणजे मी इकडं चीफ असिस्टंट म्हणून काम करतोय, पण मला पैसे तेवढे मिळत नाहीत. मग एक तर मला ते काम सोडायचं आहे किंवा मग इथं राहायचं तर आहे. मग मी तिकडनं 2-3 दिवस सुट्ट्या घेऊन मी इकडे यायचो. माझे मित्र आहेत अजून पण तिकडं, तर त्यांना सांगायचो की काम घेऊन ठेवा. मग ते काम घेऊन ठेवणार, मला फोन करणार, मी इकडं काहीतरी सांगून तिथं जाऊन काम करणार. 2-3 दिवसात पैसे मिळायचे की जे माझं इकडं रूमचं भाडं ते सगळं सर्वाईव्ह होईल. ते तसं मी करायचो आणि ते तसं केलं 2018पर्यंत. आणि त्यामुळं जगण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत त्याचं मला असं खूप हे झालं नाही. आणि मग तसं खूपच जास्त काय झालं तर माझे खूप चांगलं सर्कल बनलं. म्हणजे कोणाचंही काही काम असलं तर मी तिथं काम करायला असतो. मग तिथं पैसे किंवा ह्या सगळ्यांचा विचार नसतो. माझ्या बहिणी आहेत, भाऊजी आहेत, भाऊ आहे आता, किंवा आईवडील, ह्या सगळ्यांनी मला मदत केली आणि त्याच्यामुळं माझं ते आर्थिक गणित हे झालं. आणि मी माझं म्हणजे मला व्यसनं नाहीत कुठली किंवा माझा अवांतर खर्च कुठलाच नाही, तर ते मी टाळलं सगळं. जिथं मी वाहत जाऊ शकत होतो किंवा मला परत माघारी गावाला किंवा काहीतरी काम करावंच लागलं असतं कंटिन्यू मग प्लंबर म्हणूनच, तर ते मी टाळलं. अच्छा. आणि फिल्म करत असताना मला हे होतं की मी लोकांना डायरेक्ट जाऊन कन्व्हिन्स करू शकत नाही किंवा मी लोकांना आमिष दाखवू शकत नाही की हां मग असं होईल, मग एवढे पैसे मिळतील, कारण तेवढा कॉन्फिडन्स माझ्यात नाही एखाद्याला एवढ्या मोठ्या अमाऊंटला कन्व्हिन्स करायला. आणि मी ते करू शकत नव्हतो. मग माझ्याकडे एकच माध्यम होतं, शॉर्ट फिल्म्स, ज्याच्यातनं माझं काम बघून लोकांना वाटेल, मग लोक येतील. आणि मी शॉर्ट फिल्म्स करत राहिलो. मीटिंग खूप केल्या मी, म्हणजे 2012पासून मी फिल्म घेऊन फिरत होतो. ती फिल्म अजूनपर्यंत झाली नाही. त्या दरम्यान मी खूप लिहून ठेवलं. म्हणजे माझ्याकडे आता गोष्टी आहेत की मी आता एकदा चालू झालो की धाड 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 ते चालूच. म्हणजे संपूर्ण फिल्म बद्दल बोलताय? पूर्ण लांबीच्या फीचर फिल्म संदर्भात. मग ही फिल्म आत्ता तुम्ही त्या मार्गावर आहात, म्हणजे करायचं आहे तुम्हाला, ते तुमचं स्वप्न असेल. पण आत्ता या काळामध्ये वेबसिरीज एक वेगळंच माध्यम सध्या लोकांच्यात खूप लोकप्रिय होते. वेबसिरीज करावी वाटली नाही का? माझी खूप इच्छा आहे, पण काय होतं की माध्यमं एवढी आली तरी नवीन माणसांना किती संधी मिळते हा परत प्रश्नच आहे. ह्याच्यात नवीन माणसं बघा ना, कुठलाही प्लॅटफॉर्म घ्या, नवीन माणसं नाहीच. जी कोण नवीन दिग्दर्शक आहेत तर त्यांना परत कोणतरी प्रेझेंटर आहेच, तर त्याला कोणतरी एक मोठं नाव लागतं आणि मग त्याच्या अंडर कोणतरी काम करतं. मी ज्या वेळेला गेलो होतो तर मला असिस्ट करायला पण मिळालं नाही, मला जाता नाही आलं मोठ्या दिग्दर्शकांपर्यंत. आणि OTTचं म्हणाल तर तिथं सुरुवातीला वाटलं होतं की अरे आताच काहीतरी संधी आहे, आपल्याला मिळेल, हे सगळं तयार होतंय. पण नाही, खूप लोक, नवीन लोकांना नाहीच तिथं कोणाला संधी. बघा ना, काढा नावं, नवीन लोक नाहीच तिथं. पण ॲक्टर म्हणून बरेच नवीन लोक दिसत आहेत. हां, ॲक्टर म्हणून काय झालं की एवढे सगळे प्रोजेक्ट सुरू झालं तर एक माणूस कुठं काम करणार ना, तर त्यामुळं नवीन लोक शोधण्याशिवाय पर्याय नाही ॲक्टर म्हणून. कारण ती दिग्दर्शक एकच असतो पण ॲक्टर 100 आहेत ना एका सिरीजमध्ये, त्यामुळे त्यांची कमतरता खूप आहे. आणि म्हणून मग ते सगळे नवीन लोक आले ॲक्टर. तसे दिग्दर्शक किती आले नवीन? खूप कमी आहेत. बरोबर. तर रणखांबे सर, पूर्ण लांबीचा चित्रपट करण्याचं एक स्वप्न आपल्या मनात आहे, ते भविष्यकाळात पूर्ण हो अशी सदिच्छा सर्व श्रोत्यांच्यातर्फे आपल्याला देतो. आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर, खूप भारी वाटलंय, कारण आकाशवाणी लहानपणापासून ऐकत होतो आणि ते इथं प्रत्यक्षात येऊन बोलता आलं. आभारी आहे आकाशवाणीचा आणि तुमचा. धन्यवाद. धन्यवाद सर.